हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष प्लीज. आज आपण CSMTला आलेलो आहोत आणि CSMTच्या बाहेरच्या साईडला 108 ह्या नंबरची बस वाळकेश्वरला जाते, म्हणजेच हँगिंग गार्डनला जाते. आणि त्या बसने आज आपण प्रवास करणार आहोत आणि आपण हँगिंग गार्डनचा मनमुराद आनंद लुटणार आहोत. चला तर मग. तुम्ही बघत असाल मे महिन्याच्या वेकेशन्स चालू आहेत, तर बाळ गोपाळ आणि त्यांचे पॅरेंट्स सगळे आपल्या मुलांना कुठे कुठे फिरायला नेत असतात. ज्यांना आउट ऑफ मुंबई जाता येत नसेल ती लोक मुंबईचे डेस्टिनेशन्स करत असतात आणि त्याचा मनमुराद आनंद घेत असतात. भरपूर गर्दी आज आपल्याला इथे तुम्हाला दिसत असेल. वन 108 ही बस आता इथे आलेली आहे आणि हा स्टार्टिंग पॉईंट आहे CST स्टेशनच्या इथून. आणि लास्ट स्टॉप जो आहे तो हँगिंग गार्डन आहे. आणि अजून कोणी बसमध्ये आलेलं नाही, आपलाच नंबर पहिला आहे. छानपैकी आपल्याला सीट मिळालेली आहे बसची आणि आता आपण समुद्र दर्शन होईल अशा टाईपचं आपण सीट निवडलेली आहे. बस आता थोड्याच वेळात चालू होईल, मग मी तुम्हाला दाखवते बसचा प्रवास CST स्टेशन टू हँगिंग गार्डन. बस आता सुरू झाली आहे आणि CST वरून ही बस सुटली आहे आणि आता हँगिंग गार्डन पर्यंत आपल्याला जायचं आहे. बस आज खूप रिकामी आहे, जास्त कोण आलेलं नाही आहे, कारण 3 दिवस लागोपाठ सुट्ट्या असल्यामुळे लोकांनी इथे आज बाहेर निघून गेलेले दिसले. हँगिंग गार्डन 2 स्टेशन ते हँगिंग गार्डन फक्त 15 रुपये बसचं भाडं आहे. आणि ही बस जी आहे ती नॉन AC बस आहे, पिवळ्या रंगाची बस आहे. तुम्ही बघत असाल CST स्टेशन जवळचा कबूतरखाना. हिंदी किंवा मराठी चित्रपटांचं चित्रीकरण या हँगिंग या मरीन ड्राईव्हवर झालेलं आहे. आणि हा जो समोरचा रोड आहे त्याला लगतचा असलेला हा जो रोड आहे त्याच्यावर भरपूर बॉलिवूड चित्रपटांचं शूट झालेलं आहे. खास करून अमिताभचं ते गाणं तुम्हाला लक्षातच असेल. आणि अनेक स्टार्स मराठी किंवा हिंदी, खास करून हिंदी स्टार्सनी इथे आपला कमाल दाखवलेला आहे. चला, हा गिरगाव चौपाटीचा स्टॉप आलेला आहे आणि त्याला बिर्ला क्रीडा केंद्र असं सुद्धा म्हणतात. आणि खूप लोक संध्याकाळच्या वेळेला या चौपाटीवर येत असतात. तुम्ही बघत असाल भरपूर क्राऊड आहे आज सुद्धा.
श्री आदित्यजी ठाकरे यांनी गिरगाव चौपाटीच्या जवळ जो डेक बनवलाय तो पण अतिशय रमणीय आणि सुंदर आहे. आपल्या बॉलिवूडचे महान स्टार्स आणि सगळ्यांचे आवडते म्हणजे जॅकी श्रॉफ हे 3 बत्ती नाका इथे राहत असत पूर्वी. हा नाका आता इथे आलेला आहे. मुंबईतील उच्चभ्रू वस्ती म्हणजेच वाळकेश्वर हे मानलं जातं. अनेक झाडं झुडपं आणि टेकडींवरती बंगले आणि मोठ्या मोठ्या इमारती हे याची खासियत आहे. आणि खूप मिनिस्टर लोकांचे राजकारण्यांचे इथे बंगले आहेत आणि खूप लोकांची इथे आवक जावक होत असते. फिल्मी स्टार्स हे सुद्धा इथे राहत असतात आणि अनेक उद्योगपती या वाळकेश्वरला त्यांचे बंगले आहेत आणि ते इथे राहत असतात. चला आपला लास्ट स्टॉप म्हणजेच हँगिंग गार्डन आता आलेलं आहे. आता आपण उतरूया. म्हणजेच कमला नेहरू पार्क इथे आपण आलेलो आहोत. इथे भरपूर वनराई, भरपूर वृक्ष, भरपूर मोठी मोठी झाडं आणि भरपूर वेली, फळा फुलांची भरपूर इथे अगदी झाडं आहेत. छोटंसं एक तळं पण तुम्हाला दिसत असेल इथे, छोटंसं पण त्याच्यामध्ये कमळ उगवतात आणि खूप छान छान कमळ इथे तुम्हाला दिसू शकतात. तुम्हाला मी इथे या कमला नेहरू पार्क मध्ये एक छान अशी लहान मुलांसाठी एक इमारत आहे, म्हातारीचा बूट त्याला म्हणतात. ती इमारत आपण आता बघूया. थोडी मोडकळीच आली आहे परंतु लहान मुलांना अतिशय आवडणारी ही गोष्ट आहे. चला तर मग. किती सुंदर अशी छोटीशी एक मजली ही इमारत आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि लहान मुलांना अतिशय आकर्षित करणारी अशी इमारत आहे. आता त्याची डागडुजी केल्यामुळे बऱ्यापैकी ही जी म्हातारीचा बूट ज्याला म्हणतात ती इमारत चांगली झालेली आहे आणि वरपर्यंत लहान मुलांना जाण्यासाठी एंट्री दिलेली आहे. आता उंच पाहिजे तर इथे कमला नेहरू पार्कला अशी एक गॅलरी आहे, ज्या गॅलरीत उभं राहिलं का आपल्याला मुंबईचा अरबी समुद्र आणि गिरगाव चौपाटी अगदी क्लिअर दिसते. क्वीन्स नेकलेस पण आपल्याला इथून छान पैकी अगदी शार्पली दिसतो. आणि ह्या गॅलरीला प्रत्येक जण भेट देत असतो कारण ह्या गॅलरीमधून कुणाच्या ना कुणाच्या काही मेमरीज जागवल्या जातात.
कमला नेहरू पार्क मध्ये हे छानपैकी कमळाचं हे एक छोटंसं नाजूक असं एक तळ आहे, पण भरपूर कमळं इथे आलेली आहेत. भरपूर कळ्या मला दिसतात, एक 7-8 फुललेली पण इथे कमळं आहेत. आणि तुम्ही बघत असाल हिरवगार अशी त्याची पानं आहेत. सगळी लोक इथे हे कमळाचं हे जे पॉन्ड आहे ते बघायला अगदी उत्सुक असतात. कमला नेहरू पार्कच्या शेजारी असलेलं हे हँगिंग गार्डन लहान मुलांसाठी अतिशय लोकप्रिय आहे. ते आज आपण बघूया. त्याची खासियत म्हणजे ह्या ज्या पायऱ्या आहेत तुम्हाला दिसत असतील, मुलांना ह्या पायऱ्या चढताना पण खूप आनंद होतो. इथे अनेक झाडं, झुडपं, वेली भरपूर तुम्हाला बघायला मिळेल. भरपूर इथे बेंचेस असल्यामुळे पब्लिकला, सामान्य पब्लिकला किंवा आपल्या जनतेला, मुंबईकरांना इथे छान बसायला सिटिंग अरेंजमेंट भरपूर आहे. लाल मातीचा आनंद आपल्याला घेता येतो. अनेक फुलझाडं इथे आहेत, भरपूर फुलझाड आहेत. तुम्ही बघत असाल भरपूर फुलं तुम्हाला इथे दिसतील. फुलंच फुलं, जिथे नजर जाईल तिथे फुलंच फुलं तुम्हाला दिसतील. कमला नेहरू उद्यानाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवायचे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.